गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे खास दिवस म्हणजेच रक्षाबंधन. तर आम्ही चाललो आहोत माझ्या मम्मीकडे. सकाळी सकाळी लवकर निघलो कारण लगेच रिटर्न पण यायचं होतं जाऊन, कारण गावची यात्रा होती म्हणून. आणि रोड पण किती खाली आहे पप्पा. माणसं असं झालं होतं की त्याला पुण्यामध्ये एवढं ट्रॅफिक बघायची सवय झाली आणि त्याला हा रोड पूर्ण खाली वाटत होता. त्यानंतर मम्मीकडे पोहोचल्यानंतर मम्मीने भाकरीचा तुकडा आणि पाणी ओवाळून टाकतात. लांबून मुलं जर आले तर त्यांना ते ओवाळतात त्यामुळं. तर पोहोचलो, त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि एवढा छान पाऊस पडून गेलेला होता आणि वातावरण खूप छान झालेलं होतं. तर तिथला व्हिडिओ आणि फोटो काढायचा काही मोह आवरला नाही. त्यानंतर रक्षाबंधनची तयारी केली. ही आहे माझी भाची शिवन्या. तर तिने पहिलं रियांशला ओवाळलं, त्यानंतर मीही पटकन तयारी करून घेतली. माहेरी गेल्यावर ना टाईम पण एवढा पटपट जात होता, काही समजत पण नव्हतं. त्यानंतर दादाला ओवाळून वगैरे घेतलं आणि राखी बांधली, पाया पडले कारण यांच्या सगळ्यांमध्ये मीच छोटी आहे. तर मग पाया पडले. असं म्हणतात की मोठी बहीण असेल तर दादाने पाया पडायला पाहिजे, पण यांच्या सगळ्यांमध्ये मीच छोटी आहे. तर हा आहे माझा मोठा दादा. जॉईंट फॅमिली आहे, तर हे सगळे आमचे फॅमिली मेंबर आहेत. तर कसा वाटला तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.